स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Friends, how are you? I am Shashikant Madhukar Patil, working in K. Bantia Madhyamik Vidyalaya New Panvel as an assistant teacher. Dear students, today we are going to learn a speech writing for standard 9th and 10th. In format of the activity sheet, there is a question number 5B2 based on speech writing. The objective of a speech is to express and convey opinions, views, and thought to an audience. It also helps enhance one's oratory skill. आपली मते, दृष्टिकोन आणि विचार श्रोत्यांसमोर व्यक्त करणे किंवा त्यांना कळवणे हा भाषणाचा उद्देश आहे. यामुळे एखाद्याचे वक्तृत्व कौशल्य वाढवण्यास मदत होते. Steps to follow. First, determine the topic for speaking and understand the general and specific purpose of the speech to meet the needs of delivery. भाषणाचा विषय निश्चित करा आणि भाषणाचे सामान्य आणि खास किंवा वैशिष्ट्यपूर्ण हेतू व आवश्यकता समजून घ्या. Second, prepare the speech to capture and captivate the listener. श्रोत्यांना मोहून टाकेल असे भाषण तयार करा. Now we are going to see marking scheme of a speech writing. First, appropriate beginning and conclusion for 1 mark. योग्य सुरुवात व शेवट यासाठी 1 मार्क दिलेला आहे. सेकंड, बॉडी, यूज ऑफ गिवन पॉइंट्स अँड ॲडिशनल पॉइंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज फॉर 2 मार्क. मुख्य भाग, दिलेल्या आणि अधिक वापरलेल्या मुद्द्यांचा वापर व भाषेचा योग्य वापर यासाठी 2 गुण देण्यात आलेले आहेत. थर्ड, ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज फॉर 1 मार्क. योग्य क्रम आणि ओघवती भाषा यासाठी 1 गुण देण्यात आलेला आहे. फोर्थ, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर फॉर 1 मार्क. योग्य व्याकरण रचनेचा उपयोग यासाठी 1 गुण देण्यात आलेला आहे. इन दिस वे 5 मार्क्स आर गिवन फॉर ड्राफ्टिंग अ स्पीच. अशा प्रकारे 5 गुण भाषण लेखनाला देण्यात आलेले आहेत. नाऊ वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू प्रिपेअर ऑर ड्राफ्ट अ स्पीच. आता आपण भाषण कसे तयार करायचे ते पाहूया. फर्स्ट, गिव अ सेपरेट टायटल फॉर द स्पीच. भाषण लेखन करताना त्या भाषणाला शीर्षक द्या. सेकंड, greet your audience using words like dear friends, respected or honorable madam or sir. भाषणाला सुरुवात करताना तुम्ही तुमच्या श्रोत्यांसाठी डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टेड और ऑनरेबल मॅडम और सर यासारखी शब्दांची योजना करू शकता. थर्ड, the introduction part of the speech. It should not be
लेंदी. त्यानंतर भाषणाची प्रस्तावना करा. ती प्रस्तावना जास्त लांबलचक असता कामा नये. फोर्थ, द मेन टॉपिक शुड बी टेकन ॲज क्विक ॲज पॉसिबल. प्रस्तावनेनंतर भाषणाच्या मुख्य विषयाला लगेच सुरुवात करा. फिफ्थ, एक्सप्लेन द टॉपिक विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. योग्य उदाहरणांचा तुमच्या भाषणामध्ये समावेश करा. सिक्स, राईट पॉइंट्स इन प्रॉपर सिक्वेन्स. यूज सिम्पल अँड फॅमिलियर लँग्वेज. तुमच्या भाषणाचे मुद्दे योग्य क्रमात घ्या आणि साध्या, सोप्या, सरळ भाषेचा वापर करा. 7. यूज ॲप्रोप्रिएट ग्रॅमेटिकल स्ट्रक्चर. योग्य व्याकरण रचना तुमच्या भाषणात वापरा. 8. गिव्ह युअर ओन कन्क्लुजन ऑन द टॉपिक ॲट द एंड. तुमचं अनुमान किंवा मत भाषणाच्या शेवटी द्या. 9. राईट थँक यू ॲट द एंड ऑफ द स्पीच. भाषणाच्या शेवटी प्रेक्षकांचे धन्यवाद माना, त्यांचे आभार माना. स्टुडंट्स, स्पीच इज रिटन टू एक्सप्रेस व्ह्यूज or opinions on a particular topic before audience or spectators. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विशिष्ट विषयावर प्रेक्षकांसमोर किंवा श्रोत्यांसमोर आपले मत किंवा दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी भाषण लिहिले जाते. स्टुडंट्स, प्रेझेंट टेन्स इज युजली यूज्ड व्हाईल रायटिंग स्पीच. भाषण लिहिण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. स्पीच इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स और पॅरेग्राफ. मुलांनो, भाषणाची विभागणी 3 भागात किंवा 3 परिच्छेदामध्ये केली जाते. फर्स्ट, इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात किंवा ओळख. सेकंड, मेन बॉडी म्हणजे मुख्य भाग, यामध्ये दिलेल्या मुद्द्यांचा वापर केला जातो. अँड थर्ड, कन्क्लुजन म्हणजे शेवट किंवा अनुमान. इन दिस वे वी कॅन राईट अ स्पीच प्रॉपरली. Students, now we are going to solve an example of speech writing. Here is a question for you. Write a speech that you have to deliver in class on the occasion of Mother's Day. You may use the following points. First point, second Sunday of May. Second, day to show our love for our mothers. Third point, we take mothers for granted. Fourth point, expect them to do all the work in the home without any rest. Fifth point, never thanks them, never give them gifts. Sixth, need to appreciate mothers more. Seventh, show our love every day to them. Students, now we are going to write a speech on the given question using given points and additional points. Speech on Mother's Day. Honorable Headmaster,
respected teachers, and my dear friends. Today is Mother's Day. On this great occasion, I am going to express my gratitude towards mother. The mother is the most caring person in all the families. She is like a god to us. She does everything for us. We should express our gratitude towards her by celebrating Mother's Day, which falls on every second Sunday of May. It is a day when we show our love for our mothers. We expect from mothers to do all the work in the home without any rest. We never thank them. We never give them gifts on their birthday. We need to appreciate mothers more than we do generally. We should show our love every day to them, telling the sweet words of thanks or make them realize that we are really caring for them in return of their love and care. I hope you will appreciate and love your mothers more than you used to do earlier. You should take care of your mothers. At the end, I want to say, Mother, I have not seen any God on the earth except you. Happy Mother's Day. Thank you. Students, in this way we can write a nice speech with the help of given points. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आणि विषयाच्या आधारे सुंदर छान असं भाषण लिहू शकतो. धन्यवाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.